हायवे लावले त्यामुळे रेट्या लावलाय बघा. नया टनल, न्यू खंबाटकी टनेल. अरे वा 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 वा. कसा आहे बोगदा भावानो? आहे का नाही ना तो खोळा. भावानो पुण्यात पोहोचलोय आपण आणि नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागलंय जरा पुण्यात. बॉक्स उतरायची तर आपल्यालाच उतरायचं. कंटेनरची सगळी लाईन जाम आहे जायला. कंटेनरची लाईन होणं आवाज येत नाही तोवर आल्या. गा 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 हवालदार इकडेच थांबलेला. आज किस निघाला यांचा. भावानं लिफ्ट मधनं घेऊन आलोय बघा. हाँ, ये नंबर आपका व्हाट्सएप पे नहीं है क्या? हे आता एवढे एकच बॉक्स राहिले. हे झालं की मी मोकळा झालो बघा. हे न्यायचं आहे कुठे? याला लिफ्ट नाही बघा. ह्या दुसऱ्या मधल्या, हा पहिला आणि हा दुसरा. इथं न्यायचं नाही आणि इथं तर जय महाराष्ट्र भावना, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. भावना रात्री येऊन आपण झोपलेलो घरी आणि आता सकाळी निघलोय आणि उशीर झालाय भरपूर. 6ला उठायचं होतं, मी उठलो 7 वाजता आणि त्यामुळे उशीर झालाय. त्यामुळे निघलोय गडबडीत. इंट्रो व्हिडिओ मारला नाही, आता इंट्रो मारतोय. तर त्याला करतोय नवीन अशा प्रवासाला सुरुवात गावातनं पुणे आणि मुंबईच्या दिशेनं. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला करू व्हिडिओला सुरुवात. तर भावांनी निघलोय आपण पुण्याच्या दिशेनं. भरपूर असा वेळ झाला राव. 7:30 वाजले. मला 6ला उठून निघायचं होतं कारण 11 वाजताच खाली होणार गाडी. पण ट्रॅफिक वगैरे लागलं तर बोंबा बोंब होईल. कारण तो मला बोललेला की रात्री जाऊन झोप तिथं. पण मी काय गेलोच नाही, त्यामुळे लफडा झाला. तर चला आता चरेगाव मार्गे टाकली गाडीने. इकडे पण आता ट्रॅक्टर पुढे होता म्हणून थांबलो ना. ते इंट्रो माराय मला रनिंग मध्येच मी मारला असता. ट्रॅक्टर पुढे चालला होता, म्हणलं ट्रॅक्टर पुढे असतोपर्यंत 2 मिनिटं थांबून मग निघावं म्हणून थांबलो. तर चला निघलोय पुण्याच्या दिशेनं. बघत राहा भावानं. मस्त अशी सुरुवात झाली सकाळी सकाळी, बघू शकता. आहा हा हा हा, कसं दिसतंय परिसर बघा आमचा. ह्या डोंगराच्या मागं आपलं गाव आहे पलीकडं. गड आहे आमचा, वसंतगड. हा 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 हा, सीन काय आहे भावानं, कसा आहे? सकाळी सकाळी बघायला मजा लागते. सकाळ सकाळ उठायला लागते यासाठी. कडक कडक कडक. चला भावना, हा जातो राईटला करायला रोड, लेफ्टला उंबरजला, सरळ जातो मसूरला आणि आपण लागलोय हायवेला. चला आता झान 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 रनिंग मारू कारण भरपूर वेळ झालाय. 11च्या आत पोहोचलं पाहिजे मला. महत्वाचं म्हणजे वाकडला असल्यामुळं मी रात्री झोपलो खाली करायला. म्हटलं पोचते टायमिंगला. उठून गेलं तरी 3 तासात जाते. आता जवळजवळ 7:30 वाजलेत. ह्याला टायमिंग चुकलंय का काय? 7:30 पावणे 8 झालेत आणि वेळ झाला भरपूर. कारण मला 6 वाजता उठायचं होतं पण उठलोच नाही राव मी. 7 वाजता अचानक जाग आली आईला. म्हणलं झाला घोळ, उशीर झाला आपल्याला वाटतं. पाहून उशीर एवढा झालाय. विषय काय झाला, मला त्यांनी सांगितलेलं डायरेक्ट जाऊन तिथंच झोप. कारण मटेरियल मुंबईचं लय अर्जंट आहे. त्यांना मुंबईला 11 वाजता मटेरियल पाहिजे होतं. पण हे मटेरियल काल आपल्याकडून खाली झालं नसल्यामुळं काय झालं, ते बोलले की आम्ही वेअरहाऊसला उतरतो मटेरियल आणि तुम्ही पटकन निघून जावं वाकडला उतरून. पण काल मुंबईचा काहीतरी गॅस टँकरचा लफडा झालेला एक्सप्रेस वेला, त्यामुळे तिकडे जायला पण बंद. आणि अजून पण जाम आहे वाटतं, कारण ग्रुपवर पडतंय की अजून जाम आहे रस्त्याला हे ते. तर बघू आता कसं पुढं होईल तसं. त्यामुळं आपलं ते हे गेलं, होऊन गेलं. पण काय मग अर्जंट माल म्हणून आपण भरला नव्हता तर आपण त्याला विरोधच केला असता. नाही म्हणलं असतं घेऊन येत नाही मी, 3ऱ्या दिवशी येणार. पण हे पुण्याचं लफडं मधली डिलिव्हरी असल्यामुळे जरा घोळ झालेला. पण चला ते पण सॉर्ट आऊट झालं. आता बाहेरच्या बाहेर वेअरहाऊसला खाली होते, बघू कसं होतंय. चला हायवे लावलोय त्यामुळे रेट्या लावलाय बघा. कारण लय उशीर झाला या. बोंबाबोंब होणार. 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 11 पोचते. 4 तासात काही विषय नाही. 3 तासातच पुसती गाडी. पण ट्रॅफिकचा कालचा लफडा आहे त्यामुळे ट्रॅफिक जर लागलं तर घोळ होईल म्हणून बेरकिट लावलंय जरा. चला रिपीट लावू, पोचू.
भावानं साताऱ्यात पोहोचलो आपण आणि साताऱ्यात पोहोचलोय. वातावरण कसलं खवाड दिसते सातारचं बघा. अरे आपले फॅमिली मेंबर आहेत इनोवाले MS-10 42. चला तर ही ट्रॅक्टरवाली ही बंद पडली त्यामुळं सगळं ट्रॅफिक आहे रस्त्यानं राव. ट्रॅक्टरवाल्यांचं ट्रॅफिक बघा कसलं आहे खतरनाक. त्यामुळं सगळं जाम लागले असा विषय झालेला आहे. दादा फॅमिली मेंबर तर चला सातारा वगैरे घेऊ पास करून. चला फटाफट. भावना हा नवीन बोगदा चालू झालाय. पोचलोय आपण बघा ह्याला खंबाटकीला. नवीन बोगदा खंबाटकीचा चालू झालाय. खतरनाक कसं दिसतंय. जुना बोगदा वरनं गेला आणि हा खालनं नवीन बोगदा. आणि मी पहिल्यांदाच आले चालू झाल्यापासून आलोच नाही. तिकडनं गेलो इकडनं आलोच नाही. बघू शकता कसा आहे बोगदा. नया टनल न्यू खंबाटकी टनेल. अरे वा 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 कसा आहे बोगदा भावानो आहे का नाही. नाद खोळा समृद्धीच्या बोगद्यात बोगदा दिसते. नवीन असल्यामुळे खतरनाक आहे. अरे 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 फक्त आदळापट ह्यात व्हायला नाही पाहिजे. होणार आहे लवकरच बघा कारण वर खाली टेपर रोड झालाय कुठं कुठं. पण मस्त वाटते मस्त एक नंबर. वा 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 कडक. कारण ते धडधड पांढरं पट्ट लय होतं तिकडनं ती बंद झालं आणि इकडनं चालू झालं. एक नंबर. आणि हा मोठा असा ब्रिज बांधलाय बरं का. आणि अजून पलीकडे थोडस काम चालू आहे. तर ह्यो ब्रिज पण लय खतरनाक झालाय. मोठा चालू केलाय ते. आणि ते जुना रोड होता पहिला ते तिकडून आहे बघा. कडक कडक झालाय राव बादशाह. ते पलीकडे पण होईल चालू आता. चला काय विषय नाही. खंबाटकीचा बोगदा लय खतरनाक बांधलाय बरं का. लय खतरनाक. आवाजावर उभा आहेत पुढं का कोणास ठाऊक. किंवा साहेब उभा आहे ते नो एंट्रीच्या गाड्या थांबवायला किंवा ट्रॅफिक झाले ना पुण्यात त्यामुळं सगळ्या रस्त्याने. इथं मला वाटतं इथं पुणे जिल्हा स्टार्ट होता का हे शिरवळच्या पुढे होतं. मग इथंच का थांबले तेवढं लवकर काय माहिती. त्याच माहिती. चला भरपूर 10 वाजले. तासाभरात पोहोचतोय वाकडला. आता काय कात्रजला आलोय. बोगदा पास करून घेतो. काय नजारा दिसतोय भारी सकाळी सकाळी. आता पांढरं पट्ट परत चालू होतील. ते पांढरं पट्ट खराब झालं आता हे चालू होईल. बोगदा बघू शकता. राईट साईडनं लय आदळत ही गाडी. पूर्ण लेफ्ट साईडनं ठेवली का नाही आदळत नाही. तर चला करू कान 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 पास आणि पोचू. तासाभरात तर पोचायचं आपल्याला. 11 वाजता तो उघडतो म्हणलाय. खाली करून परत मुंबईला जायचं. मुंबईला खाली करायचं आपल्याला. आणखीन 4 ठिकाणी खाली करायचं. टोटल 4 डिलिव्हरी आहेत. भावना पुण्यात पोहोचलोय आपण. आणि नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागलंयच राव पुण्यात. कधी संपायचं ट्रॅफिक काय माहिती. जोपर्यंत बायपास होत नाही तोपर्यंत हे असंच राहणार. कारण रोडच नाहीत पुण्यात. छोटे छोटे रोड आहेत. या बायपासला सगळे एकदम कामाला जाणारे निघतात या टायमिंगला. त्यामुळे ते जाम लागतच कायम. चला आता निघालोय. पोचूया पटापट. आता लोकेशन लावतो. कुठेतरी वाकडलं आहे ते खाली करायला आपल्याला. त्यामुळे मी रात्री थांबलो. वाकडला नसतं ना कुठं पुण्या सिटीत असतं तर मी रात्री येऊन आलो असतो. किंवा सकाळी लवकर उठून नसतो आलो मी रात्रीच आलो असतो. रात्री येऊन थांबलो असतो तिथं. कारण मला तेवढी गडबड होती. रिटर्न परत गावाला जायचं आहे. त्यामुळं गाडी मुंबईत लावून गावाला जाईल किंवा भरून जाईल. पण ते आपल्याला ज्योतिबाच्या देवाच्या कार्यक्रमाला पोहोचायचं आहे गावाला रिटर्न. त्यामुळं तो विषय. तर चला म्हणून वाकडला पोहोचलोय. आता इथून हिंजवडी साईडला लेफ्ट मारून पलीकडे राईट साईडला दुकान आहे. युटर्न मारून येऊन तिथं वेअरहाऊस का दुकान आहे त्यांचं. तिथं खाली होणार आहे. कारण कस्टमर जागेवर नसल्यामुळे लफडं झाले. त्यामुळे ते वेअरहाऊसला तिथं खाली करायचं आहे. आणि मग लगेच निघायचं तर बिना टाइमपास करता. मुंबईचा रोड चालू झाला असावा ही अपेक्षा. बघू आता कसं. एक्सप्रेसचं काय ट्रॅफिक तर असणारच आहे. पण पोहोचलो इथं वेअरहाऊस आहे यांचं छोटंसं. ते पलीकडे बघू शकता. आणि आता ते आल्यात 11 वाजले राव. 11 वाजता आल्यात. आता गाडी खाली करू. खाली करायला पण आपल्यालाच लागेल. मुंबईत का आम्हाला घेऊन जाऊ आपण. मुंबईचं थोडंसं मटेरियल आहे. इथलंच जास्त. इथलं मोठ्या काचा आहेत लांबड्या. बाकी मुंबईचं छोटं छोटं आहे. बॉक्स आहेत ते काय 2 माणसं करून देतील. म्हणजे मी आणि अजून एक जण कोण घेऊन गेलो तरी होऊन जाईल. बघ मुंबईत जाऊन काय अडचण नाही आपल्याला. पण इथंच अडचण होती थोडी. पण ते आलेत दादा आहेत आपल्या कराडचीच. काय विषय नाही. चला घेऊ करून. आणि 4 बॉक्स उतरायचे इथे. आता आपल्यालाच उतरायचे. बघू शकता. एक जण पकडून आणलाय रस्त्यानं. भांगारवाला होता. चला आता घेऊ खाली करून. आणि हिंजवडीची डिलिव्हरी खाली केली. जवळजवळ 1:45 झाली. 1 वाजता मुंबईत पोहोचायचं होतं. इथंच 1:45 झाले. कारण ते आलीच नाहीत लवकर. 11 साडे 11 वाजता आली. आणि खाली करायला त्यांना जागाच नव्हती वेअरहाऊसला. मग ती जागा बनवली मग खाली केलं.
खाली गेल्यानंतर सही करणारा नंतर आला निवांत मध्ये, तो तासाना आला. तो म्हणला आम्ही सही नाही करणार, जो साहेब येईल तो सही करणार. ये बाबा म्हणलं मग कर सही केली आणि आता निघलो इथून. चला आता झान जाऊ. आणि पहिलं वडाळीची डिलिव्हरी आहे, पहिलं वडाळ्याला पोहोचू. त्याचा लय अर्जंट आहे, बाकी सगळ्यांचं निवांत आहे, फक्त वडाळावाल्याचा अर्जंट आहे. त्याचं पहिलं खाली करू. एकच बॉक्स आहे त्याचा, एकच, जास्त काही नाही. चालू झालाय का नाही, नाहीतर घोटाळा व्हायचा, जाऊन अडकायचं ट्रॅफिक मध्ये. झाला असणार आहे, कारण कालपासून बंद होतं, काहीतरी लपड झालं होतं गॅस टँकरचं. आता झालं असेल चालू, नाही तर इथंच अडवलं असतं की. चला बघू पुढे जाऊन विचारू. हुशार तर भावानं भरपूर झालाय. एक्सप्रेसला मोकळा आहे, मला वाटलं ट्रॅफिक असेल, पण आता सध्या मोकळा आहे. काल पूर्ण बंद होतं 24 तास, सगळं ट्रॅफिक जाम होतं, लय अवघड झालेलं. भावानं घाटाला तर मोकळंच आहे पूर्ण, मला वाटलं तर जाम आहे. नजारा बघा कसा दिसतो. मला वाटलं जाम लागेल, पण नाही लागला, अजिबात नाही, पूर्ण मोकळा आहे. भारी भारी, एक नंबर काम झालं. चला आता झान घाट उतरू. मॅडमचा फोन आलेला, पोचा लवकर. म्हणलं आलो. कमानीत उतरायला थोडस जाम आहे, चढायला काही जामच नाही बघा, मोकळा आहे सगळं. झान राईट पटा धरून पळते बघा गाडी. उतरायला बघा जाम आहे. कमानीच्या पहिलंच जाम लागलं, इथनं जामच चालू आहे. आता चालू आहे हळू. भावना मी घाट उतरत होता. आता घाट उतरताना मी असा हात दिला, पुढे गाडी होती ब्रेकडाऊन झालेली का काय, हात दिला एसटी वाल्याला म्हणलं, म्हणजे हात दिला तर एसटी वाल्यानं थांबायला पाहिजे. एसटी वाला थांबला नाही, एसटी वाला कुठे येऊन थांबला माहिती, शेजारी माझ्या आला, थांबला. काचत ना असं म्हणजे काहीतरी तोंड केलं त्यानं, शिवी वगैरे दिली की नाही काय मला आठवत नाही हातनं, पण असं बारीक तोंड केलं असं आणि म्हणलं काहीतरी म्हणतोय वरतो, ह्याला राग आला वाटतं. मग हात दिलाय तर तुझं थांबणं काम आहे ना. केरळात तुम्ही बाहेर थोडासा हात काढला ना, थांब म्हणला ना, तो थांबणार, किती पण काही गडबड असू दे, तो ब्रेकच घेणार. आपल्या इकडे कधी अशी वागायची काय माहिती, हे भांगार बोडायची काय, यांचा उपयोगच नाही. कसे ड्रायव्हर होतात काय माहिती, अवघड. पगार घेते एवढा नाकला तर थोड्या घ्या. तर भावांनो, घाट उतरून पनवेल बायपासच्या जवळ आलोय. कशाचं जाम लागले काय माहिती, अख्खी लाईन जाम आहे बघा. कशाचं जाम लागले काय माहिती राव, लय जाम लागले. एवढं जाम कुठं असते, काहीतरी विषय झालाय, ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल, नाही तर मग त्या रेल्वे पटरीपाशी पण लागते जाम. नक्की काय विषय काय माहिती, समोर गेल्याशिवाय कळणार नाही. उगाच आलो एक्सप्रेशन जुन्यान गेलो असतो, झाप करत गेलो असतो. काय यार, हट, मूडच खराब होता असं काय झालं की. भावनो, अर्धा तास गेलाय, कशाने जाम लागले काय माहिती. तिथे अर्धा तास, इथं अर्धा, 1 तास असाच गेला. 3 वाजले, इथंच 3 वाजता पोचतो म्हणलं, बोंबाललं सगळं. कशाचं जाम लागले इकडं, कधी लागत नाही, आज पहिल्यांदाच लागले मला. आता कधी जाम लागत नाही राव इकडं, कशाचं आहे काय माहिती नक्की काय विषय. भावना पुढला आपलं एक फॅमिली मेंबर आलेला, त्यांना म्हटलं काय लफडा झालाय नक्की, तर ते बोलले की लेपला जिथं नावाशिवला लेप मारतो ना आपण पण आठवल सेतून जाणार होतो आता दादरला जायचं म्हणलं. पण काय आता इकडं लेपला जिकडं नावाशिवाला जायला रोड आहे ना, सगळा कंटेनरवाल्यांनी जाम केला. कारण कंटेनर कालचं मला वाटतं सगळं एक्सपोर्टचं कंटेनर थांबलं असतील, एवढ्या गाड्या असतात. मग त्या सगळ्या लाईन इथपर्यंत आली, अवघड विषय राव. किंवा पुढं काहीतरी झालं असेल त्यामुळे एवढं लांबडी लाईन नाही येऊ शकत हो. इथपर्यंत एक्सप्रेसपर्यंत लाईन आली त्यांची नावाशिवावरनं. काय सगळा गोळच आहे. कसं झालंय काय झालंय आपण बघू पुढं, चला. कंटेनरची सगळी लाईन जाम आहे जायला. कंटेनरची लाईन नावाशिवात नाही इथवर आल्या, सगळा घोळच आहे. सरळच जायचं, इकडं लेपला जायचा कारवालीने जायचंच नाही. सगळी कंटेनरची लाईन इकडं आली, नावाशिवाला जायला पूर्ण बंद आहे बघा. बघू शकता कसलं जाम लागले. गा हवालदार इकडंच थांबलेला. आज किस निघला यांचा, अरे खेळ जाय सगळा आज. इकडं पुढं अख्खं मोकळं आहे, तिकडं पूर्ण जाम आहे. बरं झालं काही राईट पट्टा धरला, सांगितलं कार्यकर्त्यानं, राईट पट्टा धरून चाललोय.
भावना 5 वाजले तर बघा टायमिंग ट्रॅफिकचं पूर्ण इथनच जाम लागलंय. आता अजून बोरिवली बिरिवली असलं जाम असणार आहे खतरनाक. असलं जाम आहे बघा, बेकार बेकार. भावना वडाळ्यात गाडी खाली केली, 9व्या मजल्यावर होतं राव, वैतागलो अक्षरशः ते घेऊन जायला नाही करायला. एकदम असं कंस्ट्रक्शन साईड आहे, बघू शकता काही सगळी. तर चला आता इथून चाललोय बोरिवलीला. आता इथून 2 तास लागतील मिनिमम पोचायला. चला पोचून घेऊ, खाली करू. लय ट्रॅफिक आहे राव, बघू शकता बघा. भावना दिवसभर ट्रॅफिकला वैतागलोय आणि आता गाडी खाली झाली नाही. फायनली आता म्हटलं राहू दे, खाली होत नाही तर सकाळ करायला लागेल. मग आता सकाळी उठून जायचंय. तर चला बघू आता सकाळी. आता काय खाली करायची नाही, उद्या सकाळी ते बोललाय 6च्या पुढे बंद झालं, सकाळी ये. बघू आता जाऊ सकाळी खाली करायला डायरेक्ट. आता कोणाला तरी घेऊन दुसऱ्या हमाल घेऊन जाऊ. बिनकामाचा हमालाला 500 गेलं. तर गुड मॉर्निंग भावांनो. आज सकाळ सकाळी आपण चाललोय खाली करायला, कारण रात्री गाडी खाली झाली नाही. आता बोरिवली आणि बोरिवलीला खाली करून येता येता मुलुंडचं खाली करतो आणि मग बघू कसं. मग गावाला जायचंय. आज देवाचं काम होतं पण ते झालं नाही. आज रात्री खाली झाली असती ना तर पोचलो असतो राव, पण आता काय झालं नाही. आता डायरेक्ट इलेक्शनला पोचू. उद्या इलेक्शन आहे त्यामुळे उद्याचं उद्या बघू. चला बघू. आयरोली मार्गे निघालोय, आयरोलीला पोचलोय. आता टर्न मारलाय आणि मुलुंडवाल्याचं पहिलं खाली करतो आणि मग पुढे जातो, असं प्लॅन आहे माझा. पण मी आता खाली करायला हामाला आणला नाही कोणाला, म्हणलं तिथंच कोणाला तरी पकडू, 200-300 रुपये देऊ आणि तिथं करून घेऊ. ती कंस्ट्रक्शन साईट आहे, मला समजलं. मी काल गेल्या त्या दुसऱ्या पण 2 कंस्ट्रक्शन साईट आहेत. कंस्ट्रक्शन साईटवर भैया ढीग, मग कुठला तर भैया पकडू एखादा 200-300 रुपये लाव. हात मानायचं, दोघं असले तर 500 देतो दोघात. उचला कान 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 उतरा. दुसऱ्या मजल्यावर उचलायचं आहे, एक उतरायचा नाही. आणि दुसऱ्या छोट्या छोट्या मुलुंडचं आहे ते खालीच उतरायचं आहे. आणि जे बोरिवलीचं आहे ना ते दुसऱ्या फ्लोअरला आहे. तर बघू कसं होतं आता तिथं जाऊन. आम्हाला आणलं नाही, आम्हाला आपण मी काल घेऊन गेलेलं बिनकामाचं 500 रुपये, पण ते होतं राव 6व्या मजल्यावर. 6व्या नाही 9व्या मजल्यावर होतं. लिफ्टमध्ये ढकलून गेलो. पहिल्यांदाच असल्या लिफ्टमध्ये बसलो काल, जबरदस्त. ते पिक्चरमध्ये वगैरे दाखवते कंस्ट्रक्शन साईडची लिफ्ट, त्याच्यात तसलीच बसलो होतो काल. लय भीती वाटत होती. तर चला करूया आयरोली पास. ट्रॅफिकचं टायमिंग आहे त्यामुळे म्हटलं पहिले मुलुंडची डिलिव्हरी देऊया, कारण पुढं जास्त वर तास लागायचा. तोपर्यंत मुलुंड करून ट्रॅफिक क्लिअर असतो, मुलुंडचं खाली होईल आणि त्याच्यानंतर मग पुढलं करू. तर चलो चलते है. पोहोचलोय आपण कल्पतरूला, मुलुंड वेस्टला. कल्पतरू म्हणून आहे, कंस्ट्रक्शन साईट आहे इकडे आतमध्ये. तर तिथं खाली होणार आहे. चला पहिला फोन करू पार्टीला, काय करतोय बघू आणि खाली करू. मुलुंडलाच वाजले तर आपल्याला बरोबर 11. आणि ह्या अजून काचा आहेत बघा, हे ह्याच्या काचा. आता एक नेली, आम्हाला हुडकून आणली रस्त्यावरून. 2 पोरं आणली पकडून भैया. त्याच्यानी म्हणलं घ्या बाबा, देतो तुम्हाला काहीतरी. ते आणलेत, आता त्यांच्या हातात दिलेत. नंतर कालच्या धरणं मलाच करायला लागला. आता ही दोघं गावलेत, न्या म्हणलं यासनी नेत्यात. आता पोरं काचा ऐकत. चला येऊ करून. भावानं लिफ्ट मधनं घेऊन आलोय बघा. हाँ, ये नंबर आपका व्हाट्सएप पे नहीं है क्या? भावनो झालं इथलं खाली. आता इथून निघलोय. जवळजवळ आपल्याला आता बोरिवलीला जायला इथून 2 तास लागतील. एवढं जाम असणार आहे टायमिंगला. मिनिमम इथून आता अंतर, आता लोकेशन मी लावलेलं नाही, मिनिमम 30 किलोमीटर तरी असेल इथून. बघतो आता, टाकतो त्याचं लोकेशन आणि निघतो. भावना आपण आता मुलुंडमध्ये एलबीसला आहे. आता एलबीस पकडून असंच घाटकोपर वाया राईट मारून हे आपलं डायरेक्ट पवईवरून गोरेगाववरून मालाडवरून डायरेक्ट आपला बोरिवली असं जाणार आहे आपण. एवढं ट्रॅफिक आहे ना, बघू शकता का. गा 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 जास्त वर घाटकोपरला जे एवढं आहे, पुढे किती असेल. आज एकतर एक्झिबिशनचा लास्ट डेट आहे, तिकडंच थांबू आणि तिकडूनच काय माल भेटतोय का बघू. कारण आज एक्झिबिशनचे रिटर्न मटेरियल होईल संध्याकाळपर्यंत. भरपूर गोरेगाववरून गाड्या लागतील, त्यामुळे आपण जुगाड लावून ठेवू काय ना काय. मला उद्या इलेक्शनला पोचायचं, त्यामुळं एकतर आज गाडी भरून गावाला जाईन, नाही तर उभा करून गावाला जाईन. गावाला इलेक्शनला जायचं आहे आपल्याला, महत्वाचं आहे ते. भावना पोचलोय आपण बोरिवलीला, बघू शकता. 4 पास केलं. ट्रॅफिक कंटिन्यू आहे. आता आपल्याला लेपला जायचं आहे. मी राईट पकडून आहे, फोनवर बोलत होतो त्यामुळं लक्षात आलं नाही. आता लेप मारतो इथून. हळूहळू लेपला कटलं पाहिजे आपल्याला, कारण पुढनं जाऊन लेप मारायचं आपल्याला. तर चला घुसू हळूहळू लेपला.
भावना पोचलोय आतमध्ये. कल्पतरू कंस्ट्रक्शन साईट आहे. आता कुठे जी लिफ्ट आहे ना फिरवून आणले. ए विंग, बी विंग, सी विंग कुठं आहे कोणास ठाऊक. बघू चला आता आत जाऊन. हे आता एवढे एकच बॉक्स राहिले. हे झालं की मी मोकळा झालो बघा. हे न्यायचं आहे कुठे, याला लिफ्ट नाही बघा. ह्या दुसऱ्या मधल्या, हा पहिला आणि हा दुसरा. इथं न्यायचं आहे आणि इथं नाही लिफ्ट आणि मी आहे एकटाच. त्याला सांगितलं एक माणूस ऍडजस्ट करून दे, नाही तर मग इथं हुडकून दे कोणतरी. ही बघा पूर्ण कंस्ट्रक्शन साईट चालू आहे. कल्पतरू ढिगाव आहे. लिफ्ट नाही म्हणलं काय, म्हटलं दुसऱ्या मधल्या जाय लिफ्ट नाही, त्याच्यावरती असेल तर आहे. दुसऱ्या मधल्यापर्यंत असंच न्यायचं का. आता ते यातनं पायऱ्यात तर न्यायला लागेल सगळं. चला जाऊ घेऊन. पर्याय नाही, आली या भोगाची असावी साधन. भावानं केली खाली कशी बशी. 500 मध्ये पटवला त्याला आणि केली खाली. बघू शकता कशी कंस्ट्रक्शन साईट. या अशा साईट असतात बिहारी सगळे. सगळे बिहार, झारखंड आणि तिकडलीच असतात. ही आपल्या इकडलं कोण नसतं. भरपूर पैसे भेटतात यांना. कमी रेट मध्ये येतं काम करतात. असं पण आहे आपल्या इकडली नाही करू शकत हे काम. हे सगळं बिहारीच काम करतात. बिहार, वेस्ट बंगाल, उडीसा ती लोक काम करतात. आपल्या इकडले आपल्या इथं लोकलला ठीक आहेत घरं बांधायला वगैरे. ही पण घरच आहेत, पण ही असल्या साईट मोठ्या एकदम गच्चू असतो. केवढं आहे बघा की. 6-6 महिने एका साईटवर राहायचं. आपल्या लोकांना जमणार का. नाही आपल्या लोकांची कामं हे बिहारीत करू शकतात. करायला पैसे भेटल्यावर करणार की. ही कमी रेटमध्ये करतात आपल्यापेक्षा. त्यामुळे मग लोकांना ही परवडतात कंस्ट्रक्शनवाल्यांना. आपला 1000 घेतो तर ही 500 मध्येच करतात लोक. असा मॅटर आहे. त्यांना गरज आहे कामाची, आपल्या लोकांना गरज नाही. असा विषय आहे, कारण भरपूर आहे आपल्याकडं. तर भावानं सगळं मटेरियल खाली झालं आपलं 3 डिलिव्हऱ्या. तर चला आता कुठं तर लावू. येऊन गोरेगावला येऊन थांबू, कारण एक्झिबिशन आहे संपणार आहे. बघू संध्याकाळपर्यंत काय आहे का जुगाड झालं तर थांबू, नाही तर मग बघू कसं होतंय. तर चला हा व्हिडिओ आपण सध्या इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडलाच ना की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.